नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आली समोर. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुन्हा एकदा यू टर्न. जीव गुंतला उद्धव ठाकरेंच्यात. ठरलं तर मग मनसे आणि शिवसेनेची युती होणार. चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. मित्रांनो, जय महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रा येथील हॉटेल ताज अँड लॉज हॉटेलमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचेही या बैठकीकडे नजरा होत्या. कारण येणाऱ्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अनुसरून ही बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये फडणवीसांनी राज ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली होती, अशी ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांना याबाबत कोणतेही उत्तर दिलं नाही. फक्त ठीक आहे, बघूया, विचार करतो, असा शब्दही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे, अशी ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. मित्रांनो, शेवटी हे राजकारण आहे. येथे काहीही होऊ शकतं. यालाच तर राजकारण म्हणतात. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस आणि तमाम शिवसैनिक आणि तमाम महाराष्ट्र सैनिकांचे म्हणणे आहे. जेव्हा ही गोष्ट ठाकरे बंधूंच्या कानावर गेली तेव्हा स्वतःहूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली होती की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या मातीसाठी, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आपली मुंबई वाचवण्यासाठी आम्ही आमचे म्हणजेच ठाकरे बंधू यांच्यातील रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकत्र येऊ, असा शब्दही राज ठाकरे यांनी पहिल्यांदा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनीही यावर टाळी देत आपला होकार दिला आणि येथूनच सुरू झाली ठाकरे बंधूंची मनोमिलनाची चर्चा आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची आणि मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांची आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाची ऐतिहासिक असा आनंदाचा क्षण. पण म्हणतात ना, जिथे चांगलं घडतं तिथे कुठेतरी वाईट घडतं. असंच त्याचे उदाहरण द्यायचं झालं तर आजच्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं म्हणता येईल. तर मित्रांनो, राज ठाकरेंनीही अजूनपर्यंत फडणवीसांना होकार मात्र दर्शवला नाही आणि नकारही दर्शवला नाही. ते अजूनही यावर काही प्रतिक्रिया दिले नाहीत. तर दुसरीकडे शिंदेच्या गटानेही राज ठाकरे आपल्यासोबत यावे यासाठी अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र त्यांनाही राज ठाकरेंनी थांबून ठेवलं आणि त्यांनाही होकार दिला नाही किंवा नकारही दिला नाही. मात्र एकंदरीत विचार करायला गेलं तर खरंच राज ठाकरे यांना आता आपले बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत हवे आहेत. जर त्यांच्या मनामध्ये नसले असते तर ते भर लाईव्ह कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ, ठाकरे नावाचं ब्रँड संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मी त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या मनामध्ये अजूनही आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेम, आदर आहे. म्हणूनच त्यांनी हे वाक्य बोलून शिवसेनेच्या सोबत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीसाठी तयार आहेत, असेही त्यावेळी त्यांनी सांगितलं. आणि इकडे उद्धव ठाकरेंनी त्यांना टाळी देत आपणही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्यास तयार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मित्रांनो, मनसेला लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही वेळी अपयश आलं. मात्र तरीही राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात राज करत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ते केंद्रस्थानीही आहेत. म्हणून तर आज महायुतीला ठाकरे हवेसे वाटत आहेत. एकंदरीत पाहायलाच गेलं तर मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अजेंडा हा मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी लढवत असलेला लढा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अजेंडा आहे. तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा महाराष्ट्रातील मराठी माणसांना नोकरी, कामधंदा, व्यवसाय मिळावा, महाराष्ट्रात त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळायला पाहिजे, मुंबईत चालणारी परप्रांतीयांची दादागिरी आणि काही गुजराती दलालांच्या तोंडात गेलेला व तो कमिशनचा घास यावर कुठेतरी दबाव वचक बसवण्यासाठी आजही मनसे पुढाकार घेताना दिसत आहे. म्हणूनच तरी आज या दोन्ही ठाकरे बंधूंचा अजेंडा हा महाराष्ट्र वाचवणे, मराठी माणूस वाचवणे, मराठी अस्मिता वाचवणे हे एकच उद्देश आहे. आणि आज ही महाराष्ट्रातील मराठी माणसाचे स्वप्न हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला वाचवावं. कारण याच महाराष्ट्राचे लचके मोडण्याचे काम दिल्लेश्वरांनी चालू केलं आहे आणि महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातला पळवत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस हा ठाकरे बंधूंसाठी मदतीची हाक मागत आहे. इतकंच काय तर मित्रांनो, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या मनात सुद्धा आपण ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे अशी त्यांची आशा आहे आणि या दोन बड्या नेत्यांनी सुद्धा तसे बोलूनही दाखवलं आहे. पण मित्रांनो, सांगायची एवढीच गोष्ट आहे की भलेही ठाकरे बंधूंमध्ये कितीही कटुता आली तरी ठाकरेंना महाराष्ट्रातील मराठी माणसांचं ऐकावंच लागेल. कारण महाराष्ट्रातील मराठी माणसाची मतं ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकासाठी ठाकरे बंधूंसाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचे मत हे ठाकरे बंधूंनाच मिळणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण जनता हाच राजा असतो आणि जनताच आपल्या राजाला निवडत असतो. आज महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाने आपला राजा म्हणून ठाकरे बंधू यांना निवडला आहे. आता पाहावं एवढंच लागणार आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी, या जनतेसाठी आपले ठाकरे बंधूतील कटुता संपून ठाकरे बंधू एकत्र येतील का पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पण तुर्तास तरी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला राज ठाकरेंनी शब्द हे ठाकरे बंधू नक्कीच पूर्ण करणार, यात मात्र काहीही शंका नाही. त्यामुळे भाजपाला आणि एकनाथ शिंदे गटाला हेच टेन्शन लागून राहिलं आहे की भलेही फडणवीस जाऊन राज ठाकरेंना भेटले, आपणही जाऊन राज ठाकरेंना भेटलो, तरीही राज ठाकरेंनी आपल्याला वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये ठेवलं आहे. कुठेतरी राज ठाकरेंच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेले प्रेम, त्यांच्यासोबत असलेल्या जनतेचं प्रेम, महाराष्ट्रातील मराठी माणसाचं प्रेम हे राज ठाकरे यांना आपला निर्णय बदलायला लावून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करायला भाग पाडू शकते. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.